मित्र हो नमस्कार. आज सेटचा पुढचा पार्ट मला पाहिजे आता सबसेट. या ठिकाणी ए आणि बी तुम्हाला दोन सेट दिलेत. ए सेट कंटेन 1 2 3 and B 1 2 3 4 5. ए चे तिन्ही एलिमेंट ऑब्झर्व करा बी मध्ये आहेत. याचा अर्थ ए हा बी चा सबसेट झाला आणि लिहिताना असं लिहायचं ए इज सबसेट ऑफ बी. ओके. डेफिनेशन कशी करता येईल? एव्हरी एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज अन एलिमेंट ऑफ सेट बी. ए चे सगळे एलिमेंट बी चे एलिमेंट आहेत, त्यावेळेस ए इज सबसेट ऑफ बी. आता या एक्झाम्पल मध्ये पहा, ए कंटेन 1 2 3, बी 2 3 4. ए चे सगळे एलिमेंट 2 3 हे दोन एलिमेंट आहेत, पण 1 आहे का यात? नाही. म्हणजे ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये नाही, म्हणजे ए हा बी चा सबसेट नाही. सबसेट नाही कसं लिहितो आपण? या नोटेशन ना. ओके. त्यानंतर सबसेटचे दोन टाइप मला करता येतील. एका टाइपला प्रॉपर सबसेट म्हणायचं. काय होतं यात की याचे सगळेच्या सगळे एलिमेंट बी मध्ये असतील, पण बी मध्ये कमीत कमी एक एलिमेंट असा असेल की तो ए मध्ये नाही. एव्हरी एलिमेंट ऑफ ए कंटेन बी. ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत अँड बी कंटेन ॲटलिस्ट वन एलिमेंट विच इज नॉट इन ए. आता यातला बी ए मध्ये नाहीच आहे. मग अशा वेळेस जो ए चे सगळे एलिमेंट असल्यामुळे तो सबसेट आहे, पण अशा सबसेटला काय म्हणायचं? प्रॉपर सबसेट. ओके. आणि इम्प्रॉपर सबसेट हा दुसरा टाइप आहे. इम्प्रॉपर मध्ये काय होते की ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये असतील 1 2 3 आणि बी सेट 2 3 1. ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये आहेत, बी चे सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत, म्हणजे मला लिहिता येईल ए हा बी चा सबसेट आहे आणि बी चे सगळे एलिमेंट ए मध्ये असल्यामुळे बी हा ए चा सबसेट आहे. आणि जेव्हा असं असतं त्यावेळेस आपण याला आधी असं प्रूव्ह केलं होतं, ए आणि बी इक्वल आहेत. ए आणि बी चे एलिमेंट जेव्हा एक्झॅक्ट सेम असतात त्यावेळी त्या दोन सेटला इक्वल सेट म्हणतात. याला लक्षात. ज्यावेळेस ए बी इक्वल्स असतात याचा अर्थ ते एकमेकाचे सबसेट असतात आणि त्यावेळी त्या सबसेटला इम्प्रॉपर सबसेट म्हणायचं. ए हा इम्प्रॉपर सबसेट ऑफ बी ए, बी हा इम्प्रॉपर सबसेट ऑफ ए. ओके. इफ ए इज इक्वल टू बी, that is a and b are contain same element, then we say that a is improper subset of b and b is also improper subset of a. अडचण काही. त्यानंतर काही स्टेटमेंट लक्षात ठेवावं लागतील आपल्याला. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट स्वतःचा उपसंच असतो. ए इज सबसेट ऑफ ए. कारण काय, इथं ए सेट जेव्हा मी घेतला 1 2 3 आणि तोच सेट आहे 1 2 3. मग मला सांगा ए चे सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का? नाही आहेत. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. लक्षात राहील. त्यातलं दुसरं स्टेटमेंट आहे द एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. हे महत्वाचे. एम्प्टी सेटला आपण फायनल दाखवतो त्यामध्ये एकही एलिमेंट नसतो आणि तो प्रत्येक सेटचा सबसेट असतो. एनी सेट त्याचा सबसेट असतो. फाय इज अ सबसेट ऑफ एनी सेट. काय कारण आहे? समजा मी फाय सेट घेतला फाय आणि हा ए सेट घेतलाय 1 2 3. मग हा ले एलिमेंट यात आहेत का? फाय मधले? फाय मध्ये काहीच नसते. राईट. जर मी तुम्हाला म्हणलं की सांगा बरं फाय मधले एलिमेंट, तुम्ही काय म्हणाल? नथिंग. आणि ए मधले एलिमेंट सांगा म्हणल्यानंतर 1 2 3 मी म्हणलं आणखी सांगा, अजून काय पुढे? आता मात्र एकही एलिमेंट नाही, म्हणजे नथिंग. म्हणजे इथं काय झालं? हा जो नथिंग आहे इथं पण आला.
आला का नाही? म्हणजे फाय हा एचा सबसेट झाला. हे मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये नाही बरं का, फक्त समजण्यासाठी मीच तुम्हाला सांगायला. वाटलंच आणखी एक मला सांगता येईल की फाय हा सेट आहे, एम्प्टी सेट आहे, आणि ए सेट जेव्हा तुम्ही लिहायला लागलात लिहिण्यापूर्वी इथं काय काहीच नाहीये. मग काहीच नाहीचला काय म्हणतो आपण? एम्प्टी सेट. म्हणजे यामध्ये इथे एम्प्टी आहे का? स्पेस आहे. म्हणजे तो एचा घटक आहे का? आहे. म्हणून फाय हा एम्प्टी सेट आहे. इथं जेव्हा आपण एलिमेंट लिहितो त्याच्या आधी इथं एम्प्टी फॉर्म आहे आणि इथं काहीच नाहीये. याचा अर्थ आहे की एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा होय ना घटक असतो. काय अडचण? मला प्रूव्ह करायचंय की एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. याचा अर्थ या एम्प्टी सेट मधला एम्प्टी सेट मधले सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत. बरोबर आहे? मग मी या स्टेटमेंटच्या उलट स्टेटमेंट गृहीत धरतो. काय गृहीत धरतो? की फाय इज नॉट सबसेट ऑफ ए. ठीक आहे. आता याचा अर्थ काय असतो? एक सेट दुसऱ्याचा सबसेट असतो, म्हणजे याचे सगळे एलिमेंट याच्यात आहेत, पण नॉट म्हणल्यानंतर याचे काही एलिमेंट याच्यात नाही आहेत. ओके. ए सेट आहे 1 2 3 आणि बी सेट आहे 1 2 3 च्या ऐवजी 4. आता या बीचा सबसेट झाला का? नाही, कारण 3 आहे का यात? नाही, म्हणजे इज नॉट सबसेट ऑफ बी. आणि इथे मी एक एलिमेंट मी गृहीत धरतो एक्स, तो फाय मध्ये आहे पण यात नाहीये. जसं इथं 2 3 जा एलिमेंट आहे, ए मध्ये आहे पण तो 3 बी मध्ये नाहीये. तसं याचा अर्थ एक्स हा एलिमेंट आहे, फाय मध्ये आहे पण तो एक्स मध्ये नाही, ए मध्ये नाही. चालते? तेव्हाच हे सिद्ध होईल. पण मी जेव्हा हे लिहायला लागलोय तेव्हा मला भान पाहिजे की हा आहे तो एम्प्टी आहे आणि एम्प्टी सेटमध्ये एलिमेंट नसतात. मग हा एलिमेंट मी आणला कुठून? म्हणजे मला असं आणता येते का? नाही. हे असं आणता येत नाही. हा अर्थ कोणाचा आहे? याचा आहे. म्हणजे हे स्टेटमेंट काय झालं? चूक आहे. आणि हे चूक आहे म्हणजे आपलं जे पहिलं स्टेटमेंट होतं फाय इज अ सबसेट ऑफ ए. याला का लक्षात? हे मॅथमॅटिकल फॉर्मनं मला प्रूव्ह करता येईल. तर मला दुसरं स्टेटमेंट काय? एम्प्टी सेट हा सेट जो आहे तो सबसेट असतो सगळ्यांचा. आणि तिसरं स्टेटमेंट आहे एम्प्टी सेट इज अ युनिक. युनिक म्हणजे एकच, एक आणि एकच. एम्प्टी वेगवेगळे नसतात. मी घेरलेला फाय हा असेल, तुम्ही गृहीत धरा फाय डॅश म्हणजे एम्प्टी सेट. एम्प्टी म्हणजे त्यामध्ये एक एलिमेंट नाही. तुमच्या मित्राने गृहीत धरला आहे एम्प्टी सेट, त्यात एक एलिमेंट नाही. म्हणजे पहा बरं, हे सगळे सेट कसे आहेत? एकच आहेत. म्हणजे फाय फाय डॅश फाय डबल डॅश असे वेगवेगळे एम्प्टी सेट नसतात. म्हणजे एम्प्टी सेट इज अ युनिक. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी टर्म आपल्याला पाहायची आहे ती आहे पॉवर सेट. हा पॉवरफुल सेट आहे, मोठा सेट आहे. काय असते की हा ए सेट आहे, या सेटमध्ये 3 एलिमेंट आहेत. की ए सेट घेतला मी, एखाद्या सेटचे सबसेट किती मिळतात? ए हा सेट आहे, इट कंटेन ए अँड बी. तर याचे सबसेट काय? एम्प्टी सेट सर्वाचा सबसेट असतो. हा सिंगलटन सेट या सेटमध्ये आहे म्हणजे हा सबसेट झाला. सिंगलटन सेट बी हाही सुद्धा सबसेट झाला. ए बी हाही एक त्याचा सबसेट झाला. राईट. आणखी आहे कुठले? नाही. मग जर मी या सबसेटचा पुन्हा एक सेट तयार केला, कलेक्शन ऑफ ऑल दी सबसेट, तो एक सेट तयार झाला आणि याला काय म्हणायचं? पॉवर सेट ऑफ ए. ओके. बी सेट आहे,
बी सेट कंटेन 1 2 3. आता बी चे सबसेट सांगा. 5 इज सबसेट ऑफ बी, 1 इज सबसेट ऑफ बी, 2 is subset of B, 3 is subset of B, right? 1 2 is a subset of B, 1 3 is subset of B, 1 2 and 3 is subset of B, and प्रत्येक सेट स्वतःचा सबसेट असतो. 1 2 3 is also subset of B. म्हणजे मला ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट मिळाले. आणि या 8 एलिमेंटचं मी जर कलेक्शन केलं तो एक सेट तयार झाला. आणि या सेटला मग या बीचा पॉवर सेट म्हणायचं. ओके. मग तुम्हाला प्रश्न विचारतात की जर एखाद्या सेटमध्ये 3 एलिमेंट आहेत तर त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट आहेत. ओके. तर या दोघांमध्ये काय रिलेशन असते. याच्यामधली संख्या आणि यांच्यामधली संख्या ती असते 2 to the power n. n काय या ठिकाणी. n इज नंबर ऑफ एलिमेंट दॅट सेट, राईट. आता बी मध्ये किती एलिमेंट आहेत 3. म्हणजे त्याच्या पॉवर सेटमध्ये किती एलिमेंट तयार होतात 2 to the power 3. 2 to the power 3 म्हणजे किती 8 आहेत का इथे पहा बरं, राईट. मागच्या एक्झाम्पलमध्ये यात 2 एलिमेंट होते. 2चा पॉवर 2 2 to the power n, यांची व्हॅल्यू 2 आहे. तर 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 एलिमेंट आहेत का पॉवर सेटमध्ये आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं की ए कंटेन n एलिमेंट. एखाद्या सेटमध्ये n एलिमेंट असतील तर त्याच्या पॉवर सेटमध्ये पी ऑफ ए मध्ये 2 to the power n एलिमेंट असतात. लक्षात राहील. त्या 2 to the power n मध्ये एक फाय असतो, एक स्वतः असतो इट सेल्फ आणि बाकीचे सबसेट, राईट. मग जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या सेटमध्ये 1 2 3 एलिमेंट आहे तर एम्प्टी सेट सोडून बाकी किती सबसेट आहेत. एम्प्टी सेट हा त्याचा घटक आहे. मग 2 to the power n त्यातून एक वजा करावं लागेल. ओके. असे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर जी टर्म आहे सेट थेअरीमध्ये, यात सेट थेअरी म्हणजे आपल्याला नेचरला डिफाईन करायचं आहे आणि या नेचरमध्ये ज्या टर्म आहेत त्याला मांडण्यासाठी या सेट थेअरीमध्ये काही बेसिक टर्म कन्सिडर केलेले आहेत. त्यापैकी एक टर्म आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटचा अर्थ काय होतो की एक सेट घेतला ए, इट कंटेन 1 2. हा एक स्वतः सेट आहे. आणि मग तुम्ही दुसरा एक सेट कन्सिडर करता, बी सेट कन्सिडर केला 1 2 3. आता सांगा या दोघांमध्ये काय रिलेशन आहे. फटकन म्हणाल तुम्ही की एचे सगळे एलिमेंट यात आहेत म्हणजे ए हा बीचा सबसेट आहे, राईट. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत बी नव्हता हा सेट आहे, पण जेव्हा बी बाजूला आला की हा काय झाला याचा सबसेट झाला. बरोबर आहे. मग या बीला काय म्हणता येईल युनिव्हर्सल सेट ऑफ ए. पण तुमचा मित्र आला तो म्हणाला थांब मी एक सेट घेतो सी 1 2 3 4. आता काय झालं. आता या कन्सिडरेशनमुळे बाकी 2 जे स्वतः सेट होते ते सबसेट झाले याचे. मग हा झाला युनिव्हर्सल सेट. आणखी एक मित्र येतो तो म्हणतो अरे नाही थांब ठीक आहे 1 2 3 4 5. आता ए बी सी तिन्ही सेट याचे सबसेट झाले म्हणजे डी इज युनिव्हर्सल सेट. आणखी एक मित्र आला ई, त्यांना कन्सिडर केला. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एक सेट कन्सिडर करायला लागलात आणि त्या कन्सिडर केलेल्या सेटमुळे बाकी सेट हे सगळे सबसेट बनायलेत, त्यावेळेस त्या सेटला काय म्हणायचं युनिव्हर्सल सेट, राईट. मग सिंपल डेफिनेशन काय. युनिव्हर्सल सेट इज अ कन्सिडर्ड सेट है ना. हा कन्सिडर्ड आहे. बाय दिस कन्सिडरेशन अदर सेट
कन्व्हर्ट इनटू सबसेट. ज्या कन्सिडर केलेल्या सेटमुळे बाकी सेट हे सबसेट बनतात, त्यावेळी त्या कन्सिडर केलेल्या सेटला युनिव्हर्सल सेट म्हणायचं. म्हणजे युनिव्हर्सल सेट एक फिक्स नाही आहे, एक नाही आहे. जसं एम्प्टी सेट हा एकच आहे, तसा युनिव्हर्सल सेट एक नाही. कारण आणखी जर एखाद्यानं कन्सिडर केलं एफ, याच्यापेक्षा मोठा घेतला, आता तो सुद्धा याचा सबसेट झाला, म्हणजे तुमचा आता युनिव्हर्सल सेट हा झाला. मला वाटतं ही आयडिया आता लक्षात आली असेल. पुढची जी टर्म आहे ती आहे व्हेन डायग्राम. व्हेन इज अ नेम ऑफ द सायंटिस्ट. मग त्याच्या डोक्यात आलंय की आपण हे जे मांडायला लागलो, हे जे मांडायलो हे जर थेरॉटिकल लिहिलं तर त्याला वाचा, समजून घ्या आणि नंतर त्यातलं काहीतरी कळेल. त्यातही 100% कळेल का भरोसा नाही. मग असं थेरॉटिकल लिहिण्यापेक्षा जर मी त्याची डायग्राम काढली तर, कारण डायग्रामना लवकर कळतं. लहान लहान मुलांची पुस्तकं पहा, त्या पुस्तकामध्ये जास्त पिक्चर असतात, डायग्राम असतात. काय कारण आहे? कारण की त्या तरुण लवकर कळतील. मग व्हेनने सुद्धा सांगितलं की आपली थेरी, ही जी सेट थेरी मांडायची मला, ती समजण्यासाठी मी डायग्रामचा वापर करतो. त्याने एक रेक्टँगल वापरला. कशासाठी? युनिव्हर्सल सेटसाठी. युनिव्हर्सल सेट हा सर्वात मोठा कन्सिडर केलेला सेट असतो आणि त्या सेटमुळे बाकीचे सगळे सबसेट होतात. मग जे सबसेट आहेत ते मला अशी लिहिता येतील. राईट, हा सेट ए, बी, सी, डी. आता कळायला सोपं जाईल. त्याचं म्हणणं असंच की ज्यावेळेस ही जी फिगर काढायला, ही फिगर क्लोज असली पाहिजे, ओपन नसो. आता इथं ओपन आहे पहा, मग आता एलिमेंट बाहेरचे पण यायला लागलेत. राईट, असं चालणार नाही. फिगर क्लोजला असू द्या. क्लोज फिगर असा शेप काही द्या तुम्ही, पण क्लोजला. पण जनरली आपण मधले जे सबसेट आहेत सर्क्युलर काढतो किंवा ओव्हल काढतो. ठीक आहे. तर हा जो होता ब्रिटिश सायंटिस्ट होता जॉन व्हेन, आणि त्यांनी व्हेन डायग्रामचा शोध लावला. in which universal set represent a rectangle and its subsets are representing in enclosed region or circular, elliptical region or oval shape. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची टर्म मला रिप्रेझेंट करायची आहे, मला मांडायची आहे, ती आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आपण नेचरला मांडायला लागलो. नेचरला मांडत असताना आपण एक व्हेरिएबल आहोत, आणि ज्या दिवशी आपण या पृथ्वी तलावर आलो, या व्हेरिएबलला आपण स्वतःला गृहीत धरायचे. मी याआधी सांगितलेलं आहे. तुम्ही ज्या दिवशी पृथ्वीवर आलात त्यावेळेस पृथ्वीचे किती भाग झाले? नाही, 2 झाले. एक तुम्ही आणि तुम्ही सोडून उरलेला पार्ट. हे लक्षात की या पृथ्वीचे 2 भाग झाले. तुम्ही इथं आलात की तुम्ही स्वतः आणि तुम्हाला सोडून बाहेरचा भाग, हा बाहेरचा भाग. लक्षात झालं की नाही? 2. मग तुम्ही हा एक सेट आहे आणि बाहेर जे पार्ट आहे तो तुमचा कॉम्प्लिमेंट असतो. त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. राईट. बाहेर जो तुमचा पार्ट आहे हा ए सेट आहे. राईट. आणि तुम्हाला सोडून जो बाहेरचा आहे त्याला डिनोट केलं जातं ए डॅशनं, किंवा काही वेळेस a⁻c लिहितात. राईट. आता हा एक सेट घेतला मी 1 3 5 7 9 आणि युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट जनरली यू न दाखवतात किंवा कॅपिटल एक्स न दाखवतात. U is a universal set 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा ए सेट आहे. मग आता याचा कॉम्प्लिमेंट मला पाहिजे. म्हणजे काय? युनिव्हर्सल सेटमध्ये तो सेट सोडून उरलेला पार्ट. 1 3 5 7 9 1 3 5 7 9 याला सोडून द्या. उरले काय? हा 2 उरलाय, 4 उरलाय, 6 उरलाय, 8 आणि 10 आहे का नाही?
मग या एचा कॉम्प्लिमेंट सेट काय होईल? ए डॅश. लक्षात आलंय की एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्या सेटच्या बाहेरचा पार्ट तो ए डॅश न दाखवतात किंवा ए टू द पॉवर सी, कॉम्प्लिमेंट ऑफ ए. याला लक्षात कसं डिफाईन केलंय? लेट ए बी अ सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट यू. हा यूचा सबसेट आहे. then set up all those elements of u which do not belong to a. असे सगळे एलिमेंट जे की यू मध्ये आहेत बट नॉट इन ए. बट नॉट इन ए. ए मध्ये नाहीत. ए मधले सोडून द्या. ए मधले एवढे मी जर काढून टाकले चार तर यू मध्ये कोणते शिल्लक राहिले? एवढे. ओके, दॅट इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. ठीक आहे. आता यात काही पुन्हा स्टेटमेंट आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट याला जेव्हा आपण मानतो त्यावेळेस असं होता येईल इज इक्वल टू ए. हे युनिव्हर्सल सेट घेतला मी 1 2 3 4 5 6 आणि ए सेट घेतला. इट कंटेन 2 4 6. तर याचा कॉम्प्लिमेंट काय होईल? याचा कॉम्प्लिमेंट असेल द एलिमेंट विच आर प्रेझेंट इन यू बट नॉट इन ए. ए मधले एलिमेंट यातले काढून टाका. 2 काढून टाका, 4 आणि 6 म्हणजे राहिले कोणते? 1 3 आणि 5. हा त्याचा कॉम्प्लिमेंट झाला. मग आता मला जर विचारलं या कॉम्प्लिमेंट सेटचा कॉम्प्लिमेंट काय, तुम्हाला काय करावं लागेल? या यू मधले हे एवढे एलिमेंट कट करून टाकावं लागतील. हे जर कट केले मी 1 3 5 तर काय राहील? 2 शिल्लक राहील, 4 राहील, 6 राहील. ओके, म्हणजे पुन्हा मला हा सेट मिळाला. म्हणजे डॅश ऑफ डॅश म्हणजे ए. जे कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा स्वतः एक सेट असतो. ओके, आता सांगा युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट काय? हा युनिव्हर्सल सेट आहे आणि युनिव्हर्सलच्या बाहेर काही असते का? नाही. तेच सर्वात मोठं इश्यू असते. बाहेर काहीच नाही. हे सगळं आहे त्याची दुनिया एवढीच. आता याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे एम्प्टी सेट असेल. ओके, आणि मग एम्प्टी सेटचा, एम्प्टी म्हणजे काहीच नाही, काहीच नाहीचा कॉम्प्लिमेंट, काहीच नाहीला सोडून जर दिलात तर उरला कोण? युनिव्हर्सल सेट. राईट. म्हणजे मला आणखी हे 2 स्टेटमेंट मिळतील. पहिला जो आहे कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज एम्प्टी सेट. युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट फाय आणि फायचा कॉम्प्लिमेंट युनिव्हर्सल सेट. आहे अडचण काही?